माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नाशिकमध्ये मोठी घोषणा केलेली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं संजय पांडे यांनी म्हटलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत एकूण 10 उमेदवार उभे करणार असून 4 उमेदवारांची घोषणाही त्यांनी केली। संजय पांडे स्वतः मुंबईतून निवडणूक लढवणार आहेत। समविचारी पक्षांबरोबर जाण्याबाबत देखील चर्चा सुरू असल्याचं पांडेंनी सांगितलं। महाराष्ट्रात उमेदवारांबाबत चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवारांची घोषणा करू असं देखील संजय पांडे यांनी यावेळी माध्यमांना सांगितलं। आमच्या देवलालीवरून शामराव पवार भोसले त्यांना आमचा पाठिंबा आहे। मी स्वतः आता कोणताही लीडर असला की स्वतः आपण जर नाही लढलं तर ते लीडरशिप कशी, तर मी स्वतः 164 वर 16 मतदारसंघातून उभा राहणार आहोत। मुंबईवरून आमच्या सोबतचे मिस्टर परत पवार साहेब आहेत, ते वडालावरून उभे राहणार आहेत। ते असे आमचे 4 उमेदवारांची आता जवळजवळ निवड केलेली आहेत। इतर राहिलेले आम्ही जवळजवळ 10 उमेदवार उभे करणार आहोत। ते आम्ही लवकरात त्यांचे नाव पण जाहीर करणार, त्यांची चाचणी सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।